चला मित्रांनो, PYQ प्रश्न आपण घेऊन येत आहोत. सिरीज आहे आपली आणि 100% प्रश्न रिपीट आहेत मित्रांनो. वळूया प्रश्नाकडे. कमी टायमामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे. खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय, खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय ओळखा म्हणते. ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय, श, श आणि स हे तिघही उष्मे आहेत. मराठी भाषेमध्ये उष्मे किती? उत्तर 3च येते. ठीक आहे. आणि ऑप्शन नंबर डी हे आहे मात्र महाप्राण. ठीक आहे. ह ला काय म्हणतात? महाप्राण. ऑप्शन नंबर डी त्यामुळे बरोबर आहे. दिलेल्या वाक्प्रचाराच्या अर्थाचा पर्याय शोधा. टेंभा मिरवणे म्हणजे काय? तर मित्रांनो, टेंभा मिरवणे म्हणजे काय? तोरा दाखवणे. तोरा दाखवणे म्हणजे मीच सगळं काही. कुठे एखाद्या ठिकाणी गेले, मीच सगळं काही, आपण स्वतः स्वतः पुढे असं करणे, त्याला काय म्हणतात? टेंभा दाखविणे. आणि विचाराच्या मायचा काही पत्ता नाही, हुशारी नसती, काही नाही, नुसता टेंभा. घोडा बांधण्याची जागा, योग्य पर्याय निवडा. घोडा बांधण्याची जागा, घोडा बांधण्याची जागा म्हणजे काय? योग्य पर्याय निवडा म्हणते. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी पागा. शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा. 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे काय? तर मित्रांनो त्याला अमृत महोत्सव म्हणतात. काय म्हणतात? अमृत महोत्सव. खालीलपैकी दर्शक सर्वनाम, खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. तर मित्रांनो, मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. त्याचबरोबर अनिश्चित सर्वनाम सुद्धा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण आत्मवाचक सर्वनाम आहे, त्याचबरोबर पुरुषवाचक पण आहे. पण मित्रांनो सी मात्र, ऑप्शन नंबर सी हा हे मात्र दर्शक सर्वनाम आहे. हा ही हे आणि तो ती ते हे आहे दर्शक सर्वनाम. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. शुद्ध शब्द, मित्रांनो शुद्ध शब्द, शब्दाचा पर्याय, शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा म्हणते. तर मित्रांनो बुभुक्षित होणार नाही. बुभुक्षित ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. बुभुक्षित. पर्याय उत्तरातील रिक्तीवाचक क्रियाशनाव्यय ओळखा. रिक्तीवाचक क्रियाशनाव्यय ओळखा. मित्रांनो येथे तेथे स्थलवाचक क्रियाशनाव्यय आहेत. काल उद्या कालवाचक क्रियाशनाव्यय आहेत. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. हळू आणि सावकाश. आपण म्हणतो बघा, मित्रा, मी तुम्हाला म्हणलं, किंवा मुला, सावकाश जा. मग मित्रांनो कसं जा, कसं जा, सावकाश. जा क्रियापद आहे आणि त्याला आपण प्रश्न विचारू, कसं जा, सावकाश. आणि कसाचं उत्तर रिक्तीवाचक क्रियाशनाव्यय असते. म्हणलं मुला, हळू जा. मग मित्रांनो कसं जा, हळू, आणि कसाचं उत्तर काय असतंय? रिक्तीवाचक क्रियाशनाव्यय. पाठ काहीच करायचं नाही मित्रांनो. मराठी म्हणलं ना पाठ करायचं, तिथं प्रश्न फिरते. कसाचं उत्तर? मग कसाचं उत्तर जिथं बी येऊ द्या त्याला रिक्तीवाचक म्हणत चालायचं. क्रियाशनाव्यय. संस्कृत भाषेतील उपसर्ग, संस्कृत भाषेतील उपसर्ग, उपसर्ग हे शब्दाच्या अगोदर लागतात मित्रांनो. मित्रांनो हर, त्याचबरोबर दर, त्याचबरोबर बे हे अरबी किंवा फारसी उपसर्ग आहेत. आणि यथा हे संस्कृत उपसर्ग आहे. एवढे चारही उपसर्ग कुठं लागू? समास सांगायचा, अविर्भाव समास. उदाहरणार्थ म्हणलं यथाशक्ती, यथाशक्ती. समास जर विचारला अविर्भाव समास सांगायचा, कारण शक्ती शब्द आहे, यथा उपसर्ग आहे. उपसर्ग शब्दाच्या अगोदर लागतात आणि यथा हा उपसर्ग लागला, समास सांगायचा, अविर्भाव समास. हे सुद्धा उपसर्ग लागले तरी अविर्भाव समास सांगायचा. संस्कृत भाषेतील उपसर्ग ओळखा, तो आहे यथा. देवानी या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे? मग मित्रांनो ने, आणि याची विभक्ती आहे तृतीया. कोणती? तृतीया. म्हणजेच ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो झोप या शब्दाची जात ओळखा म्हणते. झोप या शब्दाची जात, विशेषण तर बिलकुल होणार नाही, शब्दयोगी अव्यय नाही. विशेषण नामाबद्दल माहिती सांगते, शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येते. उरले पर्याय दोनच, भाववाचक नाम का सामान्य नाम. दोन्ही ठिकाणी नाम नाम आहे मित्रांनो. भाववाचक नाम सुद्धा दिसत नाही आणि कधी कधी सामान्य नामाची सुद्धा व्याख्या केली जाते की जे दिसत नाही त्याला सामान्य नाम म्हणतात. परंतु मित्रांनो एक विषय असा इथं, भाववाचक नाम भावना व्यक्त करते, सामान्य नाम भावना व्यक्त करत नाही.
म्हणजेच झोपेमधून काय भावना व्यक्त होत नाही. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, सामान्य नाम आहे. धातू ओळखण्याचे अक्षर. धातू म्हणजेच मूळ धातू हा मित्रांनो. धातू ओळखण्याचे अक्षर. तर मित्रांनो, धातू ओळखण्याचं अक्षर आहे डी, ने. मित्रांनो, चाल, पळ हे सगळे मूळ धातू येतं आणि मूळ धातूला कधी बी मूळ धातू आपण असा लिहितो, पण याला एक प्रत्यय आपल्याला लावता येत असते, ते म्हणजे चालणे. ते म्हणजे चालणे. चाल किंवा पळ हे मूळ धातू आहेत. याला प्रत्यय लावता येत असते चालणे, पळणे हे प्रत्यय लावता येत असतात. मूळ धातूला ने प्रत्यय लावता येत असते मित्रांनो. ठीक आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की फक्त नेच लावता येते म्हणून. मूळ धातूला भरपूर प्रत्यय लावता येतात, पण जेव्हा मूळ धातू प्रॉपर असते असा, तेव्हा त्याला ने प्रत्यय लावता येत असतो. म्हणजे त्याचं जे मूळ रूप आहे त्याला तेव्हा तुम्हाला ने प्रत्यय लावून सांगता येते की हा मूळ धातू आहे म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. दिलेल्या पर्यायातून देशी शब्द ओळखा. दिलेल्या पर्यायातून देशी शब्द ओळखा. ओळखायचा आहे कसा मित्रांनो? देशी शब्द. देशी शब्द म्हणजे काय माहितीये का मित्रांनो? देशी शब्द म्हणजे असा शब्द जो मूळचा आहे. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, देशी शब्द आहे बाजरी. कोण आहे? बाजरी, जो मूळचा शब्द आहे मराठीतला. आई ग, आई ग या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? मित्रांनो, आई ग हे केवळ प्रयोगी अव्यय आहे आणि त्याच्यातून मित्रांनो दुःख व्यक्त होते. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा. ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर पहिलेच बरोबर आहे, क ख फ. मित्रांनो, महाप्राण व्यंजन म्हणलं की इंग्रजीत लिहून पाहायचं. मग काय येतंय? के एच. एच आलं की महाप्राण. काय येतंय? एफ एच. एच आलं की महाप्राण. ध ला काय येतंय? डी एच. एच आलं की महाप्राण. मग मित्रांनो, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाप्राण व्यंजन ओळखा म्हणले, इंग्रजीत लिहून पाहायचं. एच आलं शेवटी की महाप्राण म्हणायचं, पण याला एक अपवाद आहे, त्याचं नाव आहे स. सच्या शेव स ला जर तुम्ही इंग्रजीत लिहिलं तर यसच येत आहे. एच येत नाही तरी सुद्धा महाप्राण, एवढाच अपवाद आहे. ठीक आहे. मग ज्याला इंग्रजीत लिहिताना एच येत आहे, महाप्राण नाही आले की अल्पप्राण. पण याला इंग्रजीत लिहिताना एच आलं की तुम्ही महाप्राण म्हणाले, पण याला एक अपवाद आहे, त्याचं नाव आहे स. कारण त्याला इंग्रजीत लिहिताना फक्त यस येत. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए. बसला या शब्दाची जात. बसला या शब्दाची जात ओळखा म्हणते. तर मित्रांनो, बसला हे क्रियापद आहे. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला, तो शाळेत बसला. बसला क्रियापद आहे. सॉरी, बस इथपर्यंत एक वाक्य आहे आणि बसला क्रियापद आहे, कारण त्यानं वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर. या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जागृत होऊन आपला योग्य तो मार्ग निवडणे गरजेचे आहे. व्याकरणिक दृष्ट्या या वाक्याचा प्रकार सांगा. मित्रांनो, एकच क्रियापद आहे आणि एक क्रियापद बरोबर केवळ वाक्य. किती मोठं वाक्य असो पण क्रियापद एकच आहे ना, विषय संपला. वाक्याचा प्रकार केवळ आहे. दोन क्रियापद आले, दोन वाक्य मोठमोठाले जोडून, तर कधीच केवळ होणार नाही. पण एक क्रियापद बरोबर केवळ वाक्य. मदत करशील तर आभारी राहील या वाक्यातील काळ ओळखा. मदत करशील तर आभारी राहील. मदत करशील केली का? नाही. आभारी राहील राहिलाय का? नाही. म्हणजे मदत भविष्य काळात करणार आहे, मदत पण भविष्य काळात करणार आहे, आभारी पण भविष्य काळातच राहणार आहे. म्हणजेच मित्रांनो, काळ आहे भविष्य काळ. आणि मित्रांनो, जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर काय, जर मदत करशील तर आभारी राहील आणि जर तर म्हणलं की संकेतार्थ, आणि संकेतार्थ दर्शवण्यासाठी भविष्यकाळाचा वापर होतो. विधान बरोबर का चुकतं? बरोबर आहे. मन पूर्ण करा. शिकविलेली बुद्धी आणि फार काळ टिकत नाही. काय? बांधलेली शिदोरी. माणूस, याचा अर्थ आहे मनच हुशार असावं लागतं. तुम्हाला कोणी हुशार करून नाही, तुम्ही स्वतः किती हुशार आहेत याच्यावर तुमचं डिपेंड गोष्टी आहेत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा वाक्यातील अलंकार ओळखा. मित्रांनो, लक्षात घ्या, मुळात इथं पहा, इथं देवाचं नाम हे उपमेय आहे आणि अमृत उपमान आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो काय. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणतात. मग इथं काय बघा, मुळात उदाहरणार्थ आपली तुलना सोबत एखाद्या सोबत केली तर आपण उपमेय, ते उपमान. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणायचं, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान.
मित्रांनो विषय असा आहे, मग ज्याच्यासोबत आपण तुलना करतो ते नक्कीच आपल्यापेक्षा काहीतरी भारी असते. मग ज्याची तुलना केली जाते ते उपमेय, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान. बघा मित्र, ठीक आहे. मग काय होतंय, उपमेय हे कनिष्ठ असते आणि उपमान नेहमी श्रेष्ठ असते, कारण त्याच्यासोबत तुलना होती. काय होतंय बघा मित्रांनो, अमृताहून गोड नाम तुझं देवा. मुळात हे नाम आहे ना, हे उपमेय आहे आणि अमृत आहे ना, हे उपमान आहे. कारण अमृत खूप गोड आहे. ठीक आहे मित्रांनो, काय होते बघा, साधू संत काय माहिती का, हे अमृत उपमान आहे ना, काय माहिती नाम आहे ना, याच्यापेक्षा पण गोड आहे म्हणाले. उपमेय आहे ना, हे उपमेय आणि उपमान आहे. मग उपमान हे नेहमी कनिष्ठ असते आणि उपमेय हे नेहमी कनिष्ठ असते आणि उपमान नेहमी श्रेष्ठ असते. पण साधू संत काय माहित बघा, देवा तुझं नामात एवढी ताकद आहे, अमृतापेक्षा गोड आहे. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन जिथे असते का, तेथे एकच अलंकार होतो, त्याचं नाव आहे व्यतिरेक. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणतात. मग तुलना नेहमी श्रेष्ठाकडे असते, पण इथं तसं नाही. साधू संत काय म्हणते, देवा तुझं नाम इतकं गोड आहे, अमृत काहीच नाही त्याच्या पुढे. मग उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन जिथे असते का, तेथे अलंकार एकच, कोणता, व्यतिरेक. गोड या शब्दाचे भावाचक नाम. गोड या शब्दाचे मुळात गोड हे मित्रांनो हे काय विशेषण आहे, त्याचं भावाचक नाम म्हणताना आपल्याला त्याला फक्त वापर ते लावायचं आहे, गोडवा. ठीक आहे. व्यंजनात डॅश डॅश मिळून अक्षर तयार होते, तर व्यंजनामध्ये तुम्हाला स्वर मिसळला की अक्षर तयार होते. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला प हे व्यंजन आहे, याच्यात मी आ स्वर मिसळतो, मग प प्लस आ बरोबर काय, पा. मग पा कोण आहे, अक्षर आहे. म्हणजेच व्यंजनामध्ये आपण काय मिसळला आहे, स्वर, आणि स्वर मिसळला की काय तयार झालं, अक्षर. व्यंजनात तुम्ही जेव्हा स्वर मिळून काय तयार होते मित्रांनो, अक्षर तयार होते. व्यंजनात स्वर मिळून अक्षर तयार होते. ऑप्शन नंबर डी. कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी, मग राखावी वा वी वे बरोबर काय होते मित्रांनो, विद्यार्थ होते. काय होते, विद्यार्थ. त्यानंतर पुढील वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय वापरा, वापरा. धरणतर फुटलं. पुढील वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय वापरा, डॅश डॅश धरणतर फुटलं, बापरे धरणतर फुटलं. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यापूर्वीच आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गाराद्वारे व्यक्त करतो आणि त्या उद्गारांना केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. धरण आपल्या समोर फुटलं, बापो, आपण बापरे फुटलं रे बाबा, बापरे आश्चर्य झाले. ठीक आहे. डॅश डॅश आणि डॅश डॅश यांना स्वरादी असे म्हणतात. मित्रांनो स्वरादी आहेत दोन. आपला गैरसमज चुकीचा आहे बरं का, आपण लय वेगळाच केला खेळ. एक आहे अनुस्वार, ही स्वरादी, आणि दुसरी आहे विसर्ग. अशा दोन स्वरादी आहेत बघा. पण इथं ऑप्शन नंबर आपण सध्या एक देऊ. काय त्यांच्याकडे आणि आहा यांना स्वरादी असे म्हणतात. मुळात अनुस्वार आणि विसर्ग यांना स्वरादी म्हणतात. स्वरादी त्यांच्या अगोदर एखादा स्वर, या डॉटला उच्चाराच्या अगोदर याला उच्चारावं लागते, स्वर आधी. या दोन डॉटला उच्चाराच्या अगोदर याला उच्चारावं लागते, स्वर आधी. प्रत्येकच वेळेस आणि आहाचे तीन असं काही नाही. एखाद्या वेळेस आम पण येईल बघा, आंबा, मग ही पण स्वरादी आहे. ठीक आहे. मी तुम्हाला म्हणलं निश्वास, नि श्वास. मित्रांनो नी मध्ये कोण आहे, ई, मग ही बी स्वरादी. ह्या दोन डॉटच्या अगोदर ई उच्चारलाय बघा. ठीक आहे. इथं ह्या एक डॉटच्या अगोदर आम किंवा नी, मग याच्या ह्या दोन डॉटच्या अगोदर ई उच्चारलाय, ह्या पण स्वरादेच येतात. मग मराठी भाषेत स्वरादी किती, दोन असलं पाहिजे उत्तर. ठीक आहे. कोणकोणत्या, अनुस्वार आणि विसर्ग. पण सध्या त्याचा एक भाग आहे अम आणि आहा, म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द, तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो आहे आनंद. ठीक आहे. लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजने आहेत. ठीक आहे मित्रांनो, डायरेक्ट सांगतो तुम्हाला. एक व्यंजने विचारलेत ना, 1 2 3 4 5 6 7 8. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, 8 आहे. आता सगळंच ओळखू आपण. ठीक आहे. लक्ष्मीनारायण, चला, ल अधिक अ, क अधिक श या क्षची फोडा. त्यानंतर म अधिक दीर्घ ई,
त्यानंतर न, न अधिक आ, त्यानंतर राची फोड, र अधिक आ, त्यानंतर य अधिक अ, त्यानंतर न अधिक अ. चला बघा, झालं सगळंच कळलं याच्यात. मित्रांनो, व्यंजने बाहेर काढू. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 व्यंजने आहेत. 8 किती येतं व्यंजने. ठीक आहे. त्यानंतर स्वर बाहेर काढू. 1 2 3 4 5 6. मित्रांनो 6 काय येतं स्वर आहे. आणि मित्रांनो 6 6 12 आणि 2 14. म्हणजे एकूण वर्ण किती येतं एकूण वर्ण. हो, एकूण वर्ण किती येतं 6 6 12 आणि 2 14. म्हणजे एकूण वर्ण किती येतं 14 येतं. ठीक आहे. अशा प्रकारे त्यात काहीच राहिलं नाही. ऑप्शन नंबर सी बरोबर व्यंजने विचारले. ठीक आहे. एकदम आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करून टाकलेल्या तुमच्या समोर. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचनी आहे. अनेक वचनी विचारलाय. ठीक आहे. एक झाड अनेक झाडे, एक नदी अनेक नद्या, एक तारीख अनेक तारखा, एक गाणे अनेक गाणी. गाणी हे अनेक वचन आहे. एक गाणे अनेक गाणी, बाकी सगळे इथे एक वचन आहे. खालील अधोरेखित क्रियापदाचा अर्थ ओळखा. जर मी उत्तम अभ्यास केला तर पास होईल. जर तर आले आणि जर तर म्हणलं की संकेतार्थ. ऑप्शन नंबर सी. बसेल या शब्दाच्या रूपातील आख्याताचे नाव. बसेल, बसेल म्हणलं की भविष्यकाळ. मित्रांनो बसेल म्हणलं की काय भविष्यकाळ. प्रथम तो आख्यात गेला, कारण कशामुळे इथं वर्तमान काळ पाहिजे होता. वर्तमान काळ असेल तर प्रथम तो आख्यात असते. गेला, यापैकी नाही गेला, राहिले दोनच. मित्रांनो लक्षात घ्या, इथं बी ई हे आणि इथं पण ई हे. ईच्या पुढे असं आ आलं, ई आख्यात आलं तर मित्रांनो रीती भूतकाळ असते. ईच्या पुढे आ आलं का रीती भूतकाळ असते. म्हणजे ऑप्शन नंबर हे पण उडालं, राहिलं कोण सी. मग ईच्या पुढे असं ल आलं मित्रांनो तर असतंय भविष्यकाळ. झालं खालास विषय. ऑप्शन नंबर इतक्यातच फशील बघा पोलीस भरतीला प्रश्न. ईच्या पुढे आ आलं रीती भूतकाळ, ईच्या पुढे ल आला असं ला तर भविष्यकाळ असते. मित्रांनो लक्षात ठेवा, नियमन काय माहितीये का, याचं नाव आहे ई आख्यात. ई आख्यात म्हणलं का तर तुम्हाला रीती भूतकाळ असते. रीती भूत आणि याचं नाव आहे ई आख्यात. आणि ई आख्यात म्हणलं मित्रांनो की भविष्यकाळ असते. काय होतंय इल आख्यात. इल आख्यात म्हणलं की भविष्यकाळ. या ल मध्ये आ मिसळतंय इल आख्यात होतंय. ठीक आहे, मग त्याला इल आख्यात म्हणतात. म्हणून पण दोघं दिसताना सेमच दिसते. मग हिच्या पुढे ल आलं की भविष्यकाळ सांगायचं आणि हिच्या पुढे आ आलं की रीती भूतकाळ सांगायचं. म्हणजे आपल्याला बसेल मग भविष्यकाळ आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर. कोणते शब्द घ्यावे लावताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. ठीक आहे, बाकी सगळे लावताना शब्दाचं सामान्य रूप होते बघा. ठीक आहे. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला, उदाहरणार्थ म्हणलं मूल, मूल शब्द आहे, याला आपण काय करू मुळे शब्द जोडू. शब्द घ्यावे जोडू. मुला, मुळे. मग मुळे हे जोडताना, मुळे जोडताना मूलचं काय झालंय मुला, म्हणजे मुला हे सामान्य रूप झालं बघा. पैकी पुन्हा मूलच घेऊ आपण. मूल, मूल शब्द आहे, कसं होईल मुलापैकी. मग पैकी जोडताना मूलचं मुला आले. ठीक आहे, पुन्हा मूलच घेऊ आपण. कसं होईल मुलामध्ये. म्हणजे मूलचं काय झालं मुला, पण पुन्हा मूलच घेऊ. कसं होईल स जोडून बघू मूलच. बघा स जोडताना मूलला मूल सेमच राहील. कधी कधी म्हणतो आता हे काम मुलंच करू शकतात, कोणीच करू शकत नाही दुसरं. मग मूलला मूल सेमच.
मग जी शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचं सामान्य रूप होत नाही त्यांना काय म्हणायचं? शुद्ध शब्दयोगी अव्यय. हे शुद्ध शब्दयोगी अव्यय नियम. मूलला मूल सेम आहे. बाकी ठिकाणी सगळीकडे मूलचं मुला, मूलचं मुला, मूलचं मुला. म्हणजेच हे कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही. मग ते हेच मूलला मूल सेमच. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर करावं लागेल. लुच्चेगिरी या शब्दांचे लिंग कोणते? नामाच्या पुढे तो बसलं पुल्लिंग, ती बसलं स्त्रीलिंग, ते बसलं नपुसकलिंग. मित्रांनो लक्षात घ्या, ती लुच्चेगिरी ऑप्शन नंबर ए बरोबर स्त्रीलिंग. मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. सगळ्या गोष्टी व्हिडिओ आवडल्यास करा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.